जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आवाज येत आहे ओके? आज आपण अतिशय महत्त्वाचे PYQ पाहणार आहोत। मागील तासिकेमध्ये आपण शब्दाची जात उभयान्वयी अभ्यासली होती, बरोबर राईट? तर आज आपल्याला उभयान्वयी अव्ययावर विचारलेले महत्त्वाचे प्रश्न अभ्यासायचे आहेत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सर्व विशेष करून PYQ आहेत। ओके, सुरू करायचं। विचारलेले प्रश्न आहेत, प्रकरण आजचं उभयान्वयी अव्यय। यस, सुरू करत आहोत। पहिला प्रश्न आहे उभयान्वयी अव्ययावरचा, लक्षात ठेवा। जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात। काय बोललो तो आपण? दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाच्या अविकारी जातीला काय म्हणतात? तर उभयान्वयी अव्यय म्हणतात। काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय। व्याख्या विचारली, डायरेक्ट विचारली, आणि हे अशीच व्याख्या आपण आपल्या PPT मध्ये सुद्धा लिहिलेली आहे आणि सांगितली सुद्धा, पाठ करून घेतली आपण, बरोबर राईट का? काय म्हटलं? दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाच्या काय अविकारी जातीला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय। पर्याय क्रमांक 3। ओके, शाबास। चला नेक्स्ट क्वेश्चन। उभयान्वयी अव्ययावर पाहतो आपण। मिश्र वाक्य तयार करण्यासाठी कोणती उभयान्वयी अव्यय वापरली जातात? काय म्हणत आहोत? मिश्र वाक्य तयार करण्यासाठी कोणती उभयान्वयी अव्यय वापरली जातात? आता लक्षात ठेवा, आपण उभयान्वयी अव्यय शिकत असताना उभयान्वयी अव्ययाचं दोन गटामध्ये वर्गीकरण पाहिलं। एक पाहिलं प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय। प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किती पाहिले? सांगा फास्ट। प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किती पाहिले? 4 पाहिले। किती पाहिले? 4। कोणते? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक। या चारीमध्ये येणारे जे उभयान्वयी अव्यय आहे ते जर दोन वाक्य जोडत असेल तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतात, बरोबर राईट? आणि इथं विचारलं काय? मिश्र वाक्य तयार करण्यासाठी कोणती उभयान्वयी अव्यय वापरली जातात? मग मिश्र वाक्य कशाला म्हणतात? सांगितली होती व्याख्या। जेव्हा दोन वाक्य कोणत्याही गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला कोणतं वाक्य म्हणतात? मिश्र वाक्य म्हणतात। कोणतं वाक्य म्हणतात? त्याला मिश्र वाक्य म्हणतात, लक्षात ठेवा। मग गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार पाहिले आपण। स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक। आणि या चारीमध्ये येणारं उभयान्वयी अव्यय असेल तर त्याला मिश्र वाक्य म्हणतात। मग आता इथं म्हणते आणि व हे समुच्चय बोधक आहे, आणि समुच्चय बोधक असेल तर ते संयुक्त वाक्य असते, म्हणजे हे येणार नाही। अथवा किंवा हे सेशन ऐकण्याआधी आपल्या ॲपवरील दोन्ही लेक्चर ऐका तुम्ही। उभयान्वयी अव्यय भाग 1 आणि उभयान्वयी अव्यय भाग 2 बॅच मध्ये घेतलेला आहे व्यवस्थित, ते ऐका। त्याच्यानंतर हे प्रश्न तुम्हाला एकदम चिल्लर, एकदम सोपे वाटतील। अथवा किंवा हे विकल्प बोधक आहेत। विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असेल तर ते वाक्य कोणतं असते राजा? ते वाक्य संयुक्त असते। कारण, यास्तव, काय म्हणत आहो? कारण, कारण की, कारण बोध, हे कारण बोधक आहेत, बरोबर राईट का? म्हणजे याचा अर्थ यास्तव हे कारण बोधक मध्ये बी येते, कारण बोधक आहे, आणि यास्तव हे उद्देशही आहे, म्हणजे हे कशात येऊ शकते म्हणजे येतेच मिश्र वाक्य। पण परंतु हे काय आहेत? न्यूनत्व बोधक। पण परंतु बाके किंतु परी हे न्यूनत्व बोधक आहे, आणि न्यूनत्व बोधक जर असेल तर ते वाक्य संयुक्त असते। म्हणजे मिश्र वाक्य जोडण्यासाठी फक्त क पाहिजे, पण क कुठं आहे? खाली पहा, महत्वाचं, फक्त क बरोबर पर्याय क्रमांक 3। समजलं इथपर्यंत? प्रश्न कळाला का? हे जे आहेत आणि व, अथवा, किंवा, परंतु, पण यांना जर दोन वाक्य जोडली तर ते वाक्य संयुक्त वाक्य असते। आपल्याला मिश्र वाक्य विचारलं होतं। इथपर्यंत ओके, क्लिअर? ज्ञानेश्वर कमेंट दिसायल्या? यस, चलो नेक्स्ट। प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात। पहा काय म्हणते आता मी तर बोललो प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी, आधी शिकवलं आपण लेक्चर मध्ये। प्रधानत्व बोधक म्हणजे याचा अर्थ असा, दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने एकमेकावर अवलंबून नाही, ती स्वतंत्र आहेत। पण इथं काय म्हणते? प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात। स्वतंत्र असतात ना राजा? कशी असतात? स्वतंत्र असतात। म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे। म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून असतात, तर अवलंबून नसतात। म्हणजे कसं पाहिजे होतं वाक्य? हे कसं पाहिजे होतं? प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात,
म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून नसतात असं पाहिजे होतं. संपूर्ण विधान चूक केलं यांनी. संपूर्ण विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. ओके यस. मग आता आणखी पुढचा प्रश्न काय विचारला उभयान्वी अवयव. किंवा काय म्हणते, किंवा अथवा की अगर हे शब्द उभयान्वी अवयवातील कोणत्या प्रकारातील आहेत. किंवा अथवा वा अगर की हे काय दाखवतात, दोनपैकी एक. हे किंवा ते, हे किंवा ते दोनपैकी एक बाब जेव्हा आपल्याला दाखवायची असते तेव्हा त्याला काय म्हणतात, तेव्हा त्याला काय म्हणतात बोला. विकल्प बोधक उभयान्वी अव्यय. विकल्प, विकल्प म्हणजे पर्याय. मग किंवा अथवा वा अगर की हे कशामध्ये येतात, विकल्प बोधक. समुच्चय बोधक मध्ये कोणते सांगितले होते, समुच्चय. आणि व नि शिवाय आणखी एक वाक्य दुसऱ्या वाक्यात भर टाकते त्याला समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय म्हणतात. न्यूनत्व बोधक एक वाक्य दुसऱ्या वाक्यातील कमीपणा दाखवण्यासाठी जेव्हा पण, परंतु, बाकी, किंतु, परी त्याला म्हणतात न्यूनत्व बोधक. आणि हे प्रत्येक लेक्चर, प्रत्येक सेशन आपलं ब्रँडेड पीपीटी देत आहो, नोट्स टाईप केलेली तुम्हाला देत आहो, आणि शिवाय लेक्चर सुद्धा तुम्ही कधीही पाहू शकता मित्र. म्हणजे ही तुमच्यासाठी आपलं जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. आपल्या मित्रांपर्यंत तुम्ही 100% सांगाल ही अपेक्षा आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. फक्त एवढंच आहे, कुठलंही PYQ प्रश्नाचं सेशन पाहत असताना पहिले त्याच्या आधीचे ॲपमध्ये आपले थेरीचे लेक्चर पहा, नंतर प्रश्नाकडे वळवा. 100% तुम्हाला प्रश्न बरोबर येतील, चुकणार नाही म्हणजे नाहीच. आणि आलेले आहेत प्रश्न असो. आणि परिणाम बोधक तर सांगितलंच, एक वाक्य दुसऱ्या वाक्याचा परिणाम दाखवण्यासाठी म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, तस्मात, अतएव असे जेव्हा येतात त्याला परिणाम बोधक उभयान्वी अव्यय असंही म्हणतात. ओके नेक्स्ट क्वेश्चन. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो या मिश्र वाक्यातील जेव्हा या उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता जेव्हा, तेव्हा, जर, तर, त्यानंतर की हा शब्द सुद्धा येते, जे, ते असे येतात. ते गौणत्व बोधक मधील संकेत बोधक असते. मुख्य गौणत्व त्यातला संकेत बोधक. प्रधानत्व सूचक येणार का, नाही. विकल्प बोधक आहे का, नाही. विकल्प म्हणजे किंवा अथवा वा अगर की असं असते. समुच्चय बोधक आहे का, नाही. का, समुच्चय बोधक कोणते आहेत, आणि आहे, व आहे, अन आहे, ए आहेत. मग काय येणार, गौणत्व बोधक. आणि गौणत्व सूचक मधला कोणता आहे हा जर विचारलात, हा येते संकेत बोधक पर्याय. कोणता येते, संकेत बोधक म्हणजे संकेत दर्शक. पर्याय क्रमांक 2. पर्यायापैकी गौणत्व बोधक नो डाऊट, पण त्याचाही उपप्रकार विचारला तर संकेत बोधक उभयान्वी अव्यय आहे. यस क्लियर. चलो नेक्स्ट. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करो. स्तुती, निंदा काय आलं, किंवा. आणि किंवा म्हणजे हे किंवा ते. जेव्हा दोनपैकी एक बाब येते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर विकल्प बोधक. संयुक्त वाक्य, संयुक्त आहेत पण हे महत्वाचं काय, विकल्प बोधक. विकल्प म्हणजे पर्याय, विकल्प म्हणजे दोनपैकी एक, हे किंवा ते त्याला म्हणतात विकल्प बोधक उभयान्वी अव्यय. डाऊट क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट आहे का, नो डाऊट. यस चलो नेक्स्ट. अचूक वाक्याची जोडी ओळखा. जोड्या लावलेल्या आहेत त्यातल्या आपल्याला अचूक जोडी ओळखायची आहे. सांगा, ओळखता येईल तुम्हाला, सांगा बरं फास्ट मध्ये. तुम्हाला करून पाहायचं पहिले, माझ्या सांगायच्या आधी तुम्हाला उत्तर पेजवर आलं पाहिजे यातलं, नंतर मग स्पष्टीकरण तर महत्वाचंच आहे. सांगा काय म्हणते, अचूक वाक्याची जोडी. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता आणि आहे, आणि हे कशात येते, आणि हे पाहिजे समुच्चय, इथं दिलं विकल्प चुकीचा आहे. आणि हे काय पाहिजे होतं, आणि व अन नि शिवाय आणखी, हे समुच्चय बोधक आहे. विकल्प दिलं चुकीचं आहे. लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा. अथवा, अथवा म्हणजे काय आहे, अथवा म्हणजे किंवा, किंवा म्हणजे समुच्चय दिलं चुकीचं आहे. अथवा हे काय पाहिजे होतं, हे विकल्प बोधक. काय पाहिजे होतं, विकल्प बोधक उभयान्वी अव्यय पाहिजे होतं. यस
का हे चुकीचं का? आणि हे काय येते? हे उलट्या जोड्या केले ना, हे उलट केलं इथं. आणि हे समुच्चय बोधक पाहिजे होतं. आणि व आणि शिवाय आणि अथवा म्हणजे किंवा दोनपैकी एक हे विकल्प, हे दोन्ही चुकीचं आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, परी आलं आणि परी जर येत असेल पण परंतु बाकी किंतु परी काय आलं? परी. आणि परी जर येत असेल तर परीला काय म्हणतात? न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय. हे बरोबर आहे. तिसरी जोडी बरोबर आहे. कोणते? पण परंतु बाकी किंतु परी. हे काय आहे? हे आहे न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय. त्याच्यानंतर वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला. मोटार नादुरुस्त झाली आणि त्याचा काय उशीर होण्याचा काय झाला? परिणाम झाला. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग विचारलं अचूक म्हणजे बरोबर कोणते आहेत? ब आणि क. कुठं आहे का राजा? ब आणि क. शाबाश. पर्याय क्रमांक 2 समजला असेल. चलो नेक्स्ट. पण परंतु परी हे कोणत्या प्रकारची उभयन्वी अव्यय आहे? कितीतरी वेळा बोललो मी. पण परंतु बाकी किंतु परी हे उभयन्वी अव्यय एक वाक्य दुसऱ्या वाक्यातील उणीव म्हणजे कमीपणा दाखवण्यासाठी येतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय म्हणतात. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. न्यूनत्व म्हणजे कमीपणा होते. न्यूनत्व म्हणजे उणीव होते. न्यूनत्व म्हणजे दोष होते. बरोबर राईट का? दोष होते. आणि हे दर्शविण्यासाठी जेव्हा कोणते शब्द पण परंतु बाकी किंतु परी येते त्याला न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय. यस. ताईच्या पायाला थोडे लागले बाकी सर्व ठीक आहे. न्यूनत्व बोधक. त्याने चांगला अभ्यास केला पण पाहिजे तसे मार्क्स मिळाले नाही. पण उणीव झाली, दोष झाला, कमीपणा झाला, याला म्हणतात न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय. ओके. 5 शब्द आहेत. पण परंतु बाकी किंतु परी. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि आलं. आणि कशामध्ये येते? चलो बोलो. फास्ट पाहिजे. दान उत्तर आले पाहिजे असे. काय म्हणते? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात? आणि व आणि काय म्हणते? कोणता प्रश्न सांगा म्हणते? मागचा सोपा आहे ना प्रश्न. ठीक आहे ना? कोणता हा? पण परंतु परी. पण परंतु बाकी किंतु परी काय दाखवते? उणीव. उणीव म्हणजे कमीपणा. बरोबर राईट का? म्हणून त्याला काय म्हणतात? न्यूनत्व बोधक. कारण समुच्चय बोधक कोणते येतात? आणि व आणि शिवाय. विकल्प कोणते आहेत? विकल्प म्हणजे हे किंवा ते, किंवा अथवा वा अगर की होते. राईट. आणि परिणाम मध्ये तर हे येतच नाहीत. म्हणून उरलं कोणतं? पर्याय क्रमांक 4. ओके. कळालं आता? सांगा कळालं का? ओके. याच्या मागचा प्रश्न सांगायचा का? हे घे, काय अडचण. सोपं आहे ना रे. अबे तुमचा अभ्यास कमी पडायला, तुम्ही वाचत नाही याचा अर्थ काय? किचकट आहे याच्या? सांगा मला तुम्ही. हे काय म्हणते? अचूक वाक्याची जोडी लावा, जोड्या लावा म्हणते. मग आता इथे काय तुम्ही? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि हे काय आहे? आणि हे काय आहे? समुच्चय बोधक. मग ही जोडी कशी आहे? चुकीची आहे. समुच्चय बोधक पाहिजे होती पहिली, चुकीची. चाल, हे दिली चुकीची. नेक्स्ट. लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा. अथवा म्हणजे हे किंवा ते. हे किंवा ते काय पाहिजेत? विकल्प बोधक. विकल्प म्हणजे विकल्प बोधक आहे. तर इथं त्याला समुच्चय म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे जोडी. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. परी काय म्हणते? परी आलं. पण परंतु बाकी किंतु परी. न्यूनत्व बोधक. कमीपणा आहे. ही जोडी बरोबर आहे. क बरोबर आहे. त्यानंतर वाटेत मोटार नादुरुस्त झाली. त्याचा काय झाला परिणाम? काय झाला? यावयास उशीर झाला. म्हणजे नादुरुस्त होण्याचा काय झाला? परिणाम झाला. बरोबर राईट का? परिणाम झालेला आहे. हा म्हणजे हे म्हणायचं तुम्हाला असं का? हा हे असं चुकीचं झालं म्हणते. आता कळलं. म्हणजे सांगताना ओके झालं. समजलं काय म्हटलं? कोणतं बरोबर आहे? क आणि ड हे इथं आहे. यस. ओके. आता प्रश्न कळाला, उत्तर कळालं. टिक मार्क करताना मिस्टेक झाली. टिक मार्क करताना कॉम्प्युटर एरर आलता असं समजतो. ओके क्लिअर? चलो कळालं का? म्हणजे
क आणि ड बरोबर पर्याय क्रमांक 3 पाहिजेत. यस. ओके चलो नेक्स्ट. तेच तर म्हटलं, कारण आपले कार्यकर्ते ते साधे प्रश्न चुकत नाही, शक्यच नाही भाऊ. हे तर येतात तुम्हाला. तेच म्हटलं डबल कस काय म्हणायला मंगेशराव. यस. ओके ओके चला सांगा. हे झाला. चला नेक्स्ट. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि आलं म्हणजे काय? आणि व नि शिवाय सांगा काय आहे? आणि आलं कशात लिसान? फास्ट मध्ये पाहिजे, उत्तर येतात सर्वांना. काय आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय बोधक आणि व नि शिवाय आणखी. हे काय आहे? हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययी आहे. का? विकल्प बोधक म्हणजे हे किंवा ते पाहिजे होतं, किंवा अथवा वा असं नाही. हे तुम्ही पहिले थेअरीचे लेक्चर आहे का माझे ॲपमधले आपल्या, तेव्हा तुम्ही प्रश्न सोडवा. प्रश्न 100% येते ना, 100%. परिणाम बोधक एक वाक्य दुसऱ्या वाक्याचा परिणाम दाखवण्यासाठी कोणतं येते? म्हणून सबब, यास्तव, याकरिता, तस्मात, अतएव. आणि उद्देश एक वाक्य दुसऱ्या वाक्याचा उद्देश दाखवण्यासाठी. पण इथं आणि आलं. आणि कोणतं आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता आपल्याला काय ओळखायचं? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा. म्हणजे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय पाहिला आपण, प्रधानत्व सूचक त्याचे प्रकार पाहिले 4. या 4 पैकी कोणते आहेत? आता प्रधानत्वाचे कोणते सांगितले होते मी? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक पाहिले ते. मग विकल्प बोधक आहे का? यस आहे. उद्देश बोधक आहे का? नाही. उद्देश बोधक कशाचा आहे? हा गौणत्व बोधकचा आहे. उद्देश बोधक, कारण बोधक, संकेत बोधक आहे ना. परिणाम बोधक हा प्रधानत्व बोधकचा आहे. संकेत बोधक हा गौणत्व बोधकचा आहे. म्हणजे आणि क कुठं आहे रे बा? पर्याय क्रमांक 2 व क बरोबर. यस. चला समजलं असेल तर ओके करत चला, पुढे जाऊ. चलो नेक्स्ट. जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. काय म्हणते? जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल. जर, तर, जेव्हा, तेव्हा, जो, तो, जे, ते. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते, अट दाखवली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतात? संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. काय म्हणतात त्याला? संकेत दाखवला. असं झालं तर तसं घडेल, अमुक घडलं तर टमुक होईल असं म्हणतो आपण. त्याला म्हणतात संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. ओके चलो नेक्स्ट. पुढील विधाने वाचा आणि अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणजे आपल्याला 2 विधान आहेत. कोबी म्हणून एक भाजी आहे. वाक्य घेतलं होतं. कोबी म्हणून एक भाजी आहे. या कोबीचं हे काय दाखवते? स्वरूप दाखवते. याला स्वरूप बोधक म्हणतात. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. अरे काय म्हणते? ती म्हणाली की मी तुमचीच आहे. हो द्या, काय अडचण नाही. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जेव्हा दर्शविण्यासाठी की येते, तो म्हणाला की, ती म्हणाली की, महात्मा गांधीजी म्हणाले, शिक्षक म्हणाले की, काय बोलू द्या पुढे. जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविताना की येते, हे काय आहेत? हे स्वरूप बोधक आहेत. काय आहेत? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 4. या सोपे प्रश्न आहेत. प्रश्न तर आलेलेच आहेत, असेच येणार आहेत, कारण ते आधी शिकलो त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं वाटायचं. चलो. मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली. आणि व नि शिवाय म्हणजे आणि. पाया तर पडलोच, आणखी गुरुदक्षिणाही दिली. बरोबर आहेत का? काय झालं? शिवाय आलं. शिवाय हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. शिवाय म्हणजेच आणि म्हणजेच व, आणि व नि शिवाय हे काय आहेत? हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. यस, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आणि व नि शिवाय आणखी. यस ओके चलो नेक्स्ट. जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. एका बाजूला उभयान्वयी अव्ययाचे प्रकार. प्रत्येक स्वरूपाचे प्रश्न घेतले, सोपे, मध्यम, कठीण. प्रत्येक प्रकरणाची आपली ती सिस्टीमच आहे. म्हणजे असं नाही की एकदम वरवरचे किंवा एकदमच तुम्हाला कोमात जायचं असं नाही. आलेले PY किंवा त्याची मांडणी सुद्धा आपण सोपे, मध्यम, कठीण असं केलेलं आहे. सोपे असतात जोड्या लावा.
समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय. आता समुच्चय बोधक कोणते येतात? आणि व हे झाले समुच्चय बोधक. म्हणजे 1चं 4 कुठं आहे पाहून घ्या. 1चं 4 हे 3 आणि 4 मध्ये कटलेलं आहे. हे तर कटलंच, कारण 1चं 4 पाहिजे. 1 तर 1 असेल, 1 तर 2 असेल. बरोबर, राईट. विकल्प बोधक. विकल्प म्हणजे हे किंवा ते कोणते येतात? अथवा अगर. अथवा अगर हे काय आहेत? विकल्प बोधक. विकल्प बोधक उभयान्वी अव्यय. म्हणजे 2चं 3 कुठं आहे? 2चं 3 हेच पर्याय क्रमांक 2 सांगा. ओके, कारण बाकी काय न्यूनत्व बोधक पण परंतु बाकी किंतु परी 3चं 2 आणि परिणाम बोधक म्हणून सबब यास्तव 1. ओके, पर्याय क्रमांक 2 सोपा आहे. यस, चलो नेक्स्ट सांगा. संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत? संकेत म्हणजे 8. असं झालं तर तसं होईल, याला म्हणतात संकेत बोधक. कशावरून सांगा? पर्यायापैकी फास्ट संकेत आणि व हे तर समुच्चय बोधक आहेत. म्हणून यास्तव, परंतु, पण, जर, तर. आता सांगितलं बाई, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जो, तो, ज्याने, त्याने. की पण येते, की सुद्धा येते. बरोबर, राईट का? लवकर आलात की बागेत फिरायला जाऊ. जर लवकर आलात तर बागेत फिरायला जाऊ. पहिला नंबर आला की पेढे वाटीन. आला की म्हणते, जर पहिला नंबर आला तर पेढे वाटीन. संकेत बोधक. जर तर हे संकेत बोधक उभयान्वी अव्यय आहेत. चलो. आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. काय आलं? आणि आलं. आणि व नि शिवाय काय आहे ते? समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक 2. ओके, चलो नेक्स्ट. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला. शिवाय आताही आलं, मागे एक वाक्य आलं. काय? मी गुरुजीच्या पाया पडलो, शिवाय गुरु दक्षिणाही दिली. शिवाय आलत ना, काय लिहिलं आपण? समुच्चय बोधक. मग तसंच वाक्य आहे. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जीव घातले. शिवाय म्हणजे आणि व नि शिवाय याला म्हणतात समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक 2. यस, ओके, चलो नेक्स्ट. जगा पण माणसासारखी. काय म्हणते? जगा पण माणसासारखी. जगणे ही क्रिया आहे, पण कशासारखे? माणसासारखे. म्हणजे पण, परंतु, बाकी, किंतु, परी. काय आहे हे? पण, परंतु, बाकी, किंतु, परी. एक वाक्य दुसऱ्या वाक्यातील उणीव दाखवण्यासाठी जेव्हा पण, परंतु, बाकी, किंतु, परी येते त्याला न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय म्हणतात. पर्याय क्रमांक 3. पण, परंतु, बाकी, किंतु, परी. जगा पण माणसासारखे. पण आलं म्हणून काय म्हणतात त्याला? न्यूनत्व बोधक उभयान्वी. सर्वच विद्यार्थी उत्तर एकदम टकाटक देत आहेत. याचा अर्थ 100% तुम्हाला बॅचचा फायदा होत आहे. आणि आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातून विद्यार्थी इथं ऐकत आहेत. मग असे विद्यार्थी असतात की ते एका ठिकाणी ऑफलाईनला बऱ्याच ठिकाणी येऊ शकत नाहीत. पण आता या ऑनलाईन व्यासपीठामुळे पुण्यासारखे विद्यार्थी सुद्धा बॅचला जॉईन होतात. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली हे तर यात विशेष नाही काही. नांदेड, परभणी इकून तर भरपूरच. पण सांगली, सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा बॅचचा फायदा घेत आहेत. ही अतिशय आनंदाची, गर्वाची बाब आहे. ओके, शाबाश. चलो नेक्स्ट. आणि बॅचचं वैशिष्ट्य काय? आपल्या ऑनलाईन बॅचचं लेक्चर आपण पूर्ण शिकवत आहोत व्यवस्थित. त्याचबरोबर आणि आपण असंही सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्यांना सतत विवेक बुद्धीचा वापर करा. आपली बॅच घेण्याआधी पहिले 7-8 डेमो लेक्चर पहा. ॲपमध्ये जाऊन आपल्या डेमो लेक्चर पाहिल्यावर आपली PPT कशी आहे ते पहा. आपली टाईप केलेली नोट्स पहा. PYQ कसे आहेत, कसे तर म्हणजे हे तर जसे आले तसेच असणार आहेत ना. हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटत आहेत, एकाच बॅचमध्ये. ओके, काय म्हणते? तो येवो न येवो मी जाणारच. तो येवो न येवो म्हणजे तो आला नाही आला तरी मी जाणार. काय म्हणते? वा म्हणजे येवो न येवो म्हणजे 2 पैकी 1. 2 पैकी 1 येते तेव्हा त्याला काय म्हणतात सांगा?
शाबाश. काय म्हणतात त्याला? विकल्प बोधक उभयन्वी अव्यय. विकल्प म्हणजे दोन पैकी एक. यस, हे किंवा ते, तो येऊ की न येऊ मी जाणारच, बरोबर, राईट. दोन पैकी एक, याला म्हणतात विकल्प बोधक. विकल्प म्हणजे पर्याय, हे किंवा ते. पुढील वाक्यातील न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय ओळखा. काय ओळखा? न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे कमीपणा, न्यूनत्व म्हणजे उणीव. आणि कोणते शब्द आहे तो? पण, परंतु, बाकी, किंतु, परी, हे न्यूनत्व बोधक आहेत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. परी आलं, परी हे काय आहे? न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय आहे. चलो नेक्स्ट बोलो. परिणाम बोधक संयुक्त वाक्य बनविताना कोणतं उभयन्वी, म्हणजे परिणाम बोधक उभयन्वी अव्यय कोणते आहेत? कोणते आहेत? म्हणून आहे, सबब आहे, यास्तव आहे, याकरिता. पर्यायपैकी पहा. म्हणून सबब नंबर 1च दिलं कार्यकर्त्यानं. म्हणून सबब, अथवा, किंवा हे विकल्प बोधक आहेत, बरोबर आहेत ना. परी असेल, पण, परंतु, बाकी, किंतु, परी हे न्यूनत्व बोधक आहेत. व आणि हे तर समुच्चय बोधक आहेत. यस, ओके. चलो नेक्स्ट. खालील उभयन्वी अव्यय आणि त्याचा उपप्रकार आपल्याला शोधायचा आहे. जोड्या लावायच्या आहेत. जोड्या लावता सांगा. स्वरूप बोधक. स्वरूप बोधक म्हणजे कोणते आहेत? स्वरूप बोधक म्हणून, म्हणजे, की आणि जे. आता याच्यापैकी कोणता आहे पहा. स्वरूप बोधक कोणता आहे? म्हणजे. म्हणजे हे काय आलं ज्ञानभाऊ? बोला. स्वरूप बोधक आहे म्हणजे. 1च 4. 1च 4 कुठं आहे? म्हणजे 2 आणि 3 कटला पर्याय. ऑप्शन होऊन जायचं. समुच्चय बोधक. समुच्चय बोधक कोणता आहे? आणि 2च 3. 2च 3 कुठं गेलं? पर्याय क्रमांक 1. उद्देश बोधक. उद्देश बोधक कोणते आहेत? शाबास, सांगा. उद्देश बोधक म्हणून, सबब, यास्तव. 3च 1. 3च 1 आहे. क्लिअर. आणि न्यूनत्व बोधक पण, परंतु, बाकी, किंतु, परी. 1 नंबर पाहिजे. राईट. अतिशय सोपे आहेत आणि ते पूर्ण आपण शिकवलं पहिले. चला. दोन नामे, नामे म्हणजे नाव, वाक्य किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर उभयन्वी अव्यय. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाच्या जातीला काय म्हणतात? तर उभयन्वी अव्यय म्हणतात. उभयन्वी अव्यय काय करते? तर 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याचं काम करते. आणि उभयन्वी अव्ययाने जोडली जाणारी 2 शब्द ही एकाच वर्गातील म्हणजे समान गुणधर्म. आपण गीता आणि टमाटे असं म्हणतो का रे? सीता आणि गीता म्हणणार, टमाटे आणि आलू म्हणणार, कांदे आणि लसूण, एका गटातील शब्द म्हणणार. समान गुणधर्म असणारे 2 नाम, 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारी शब्दाची जात म्हणजे काय? उभयन्वी अव्यय. पर्याय क्रमांक 1. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. म्हणून आलं. म्हणून हे परिणाम बोधकही येते आणि उद्देश बोधकही येते. पण इथं काय दाखवलं त्यानं पहा. आमचे शरीर सुदृढ व्हावे झालं का? अजून व्हावे म्हणते म्हणजे आमचा काय झाला? हा उद्देश झाला आपला. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे काय आहे? हे उद्देश बोधक आहे. कारण आपले एक उद्देश आणि परिणाम ओळखायचा कसा हे सांगितलं होतं. परिणाम म्हणजे ती क्रिया घडून गेली आणि उद्देश म्हणजे ती क्रिया घडायची बाकी आहे. उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि कितीतरी वेळा आले. आणि, व, नि, शिवाय हे काय आहे? हे समुच्चय बोधक आहे. समुच्चय बोधक म्हणजे नेमकं काय हो? समुच्चय म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यात भर टाकते. भर टाकते म्हणजे माती टाकते का? नाही रे बाबा. भर म्हणजे आणखी माहिती सांगते. त्याला म्हणतात समुच्चय बोधक उभयन्वी अव्यय. यस, कळालं का? ओके. चलो नेक्स्ट. खालील वाक्यातून अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणजे उभयन्वी अव्यय. माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगतायत. पहिले काय म्हणते? त्रास काढला. त्या त्रास काढण्याचा परिणाम काय झाला? ते आता सुखात जगतायत. एक वाक्य दुसऱ्या वाक्याचा परिणाम दाखवते आणि परिणाम दाखवते म्हणून त्या पर्याय क्रमांक 3 परिणाम बोधक उभयन्वी अव्यय. माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर ते आता सुखात जगतायत. त्रास काढण्याचा काय झाला? परिणाम झाला. परिणाम झाला पर्याय क्रमांक 3.
उद्देश म्हणजे ती क्रिया घडायची बाकी, ही क्रिया घडून गेली म्हणजे परिणाम बोधक. यस. ओके, चलो नेक्स्ट. विजा चमकू लागल्या आणि पावसाला. प्रश्न रिपीट आहे. विजा चमकू लागल्या आणि आलं, आणि हे कोणतं उभयान्वयी अव्यय आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. बाकी तर शब्दाचे जातच वेगळ्या दिल्या, त्यामुळे जास्त डोकं लावायचं कामच नाही. पर्याय क्रमांक 1. चलो. खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? म्हणजे संयुक्त तर आहेच, म्हणजे याचा अर्थ प्रधानत्व बोधक न जोडलं त्याचा प्रकार सांगा. सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो? पण परंतु बाकी किंतु परी काय आहे? पण परंतु बाकी किंतु परी हे काय आहेत? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. पर्याय क्रमांक 1. यस. पण परंतु बाकी किंतु परी. एक वाक्य दुसऱ्या वाक्यातील कमीपणा म्हणजे उणीव दाखवते, याला काय म्हणतात? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तुला 50 रुपये दिले, आणखी काय देऊ? आणखी म्हणजे काय वा? आणखी म्हणजे आणि. आपण म्हणतो ना, तुला 50 रुपये दिले, आणखी काय देऊ? आणखी म्हणजे आणि काय पाहिजे तुले? आणि आलं, आणखी आणि. हे काय आहेत? हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. पर्याय क्रमांक 2. शाबाश. सर्वांचे उत्तर बरोबर आहेत. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. तुमच्या भावना थेट हृदयाच्या तळापर्यंत पोहोचतात. 100% यावर्षी नोकरी फिक्स आहे तुमची. ओके, चलो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेली. आणि जात म्हटलं तर उभयान्वयी अव्यय. आणि कोणतं उभयान्वयी अव्यय? गौणत्व बोधक, प्रधानत्व, उद्देश बोधक, समुच्चय. तर आणि, व, अन, नि, शिवाय, आणखी हे कशात येते? हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येते. पर्याय क्रमांक 4. प्रधानत्व तर आहेच, पण प्रधानत्व मधला भाग कोणता आहे? हा समुच्चय बोधक. त्यामुळे प्रधानत्व न लिहिता उत्तर काय लिहावं लागेल? म्हणजे मुख्य प्रकार असते, आणि जेव्हा उपप्रकार दिला जाते त्यातला, तेव्हा उपप्रकारच उत्तर लिहायचं आहे. यस. चलो. मधुला गोरीने शिकलेली वधू हवी. मधुला गोरीने शिकलेली वधू हवी. अभ्यास कर, भेटून जाईल तुला. अभ्यास, नोकरीशिवाय काही विशेष नाही भाऊ भेटायचा. या वाक्यात मी, आणि, व, अन, नि 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 कशात आहे? समुच्चय बोधक. आणि, व, अन, नि, शिवाय, आणखी. एक वाक्य दुसऱ्या वाक्यात आणखी भर टाकते, माहिती सांगते, त्याला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. पर्याय क्रमांक 2. पळाला म्हणून तो बचावला. कशानं जोडलं? म्हणून न. पण काय म्हणते? पळाला म्हणून तो बचावला. पळण्याचा काय झाला? परिणाम झाला. पळला नसता तर बचावला नसता. काय झाला? परिणाम. पळण्याचा परिणाम दाखवते. म्हणून हे काय आहे? तर म्हणून हे परिणाम झाला. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 2. समजत आहे रे बाबा? सगळ्याला समजत आहे? यस. ओके. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे. आपण शिकवताना सांगितलं होतं बेडूक म्हणून एक उभयचर प्राणी आहे. इथं यांनी विचारलं कांगारू म्हणून. म्हणजे कांगारूचं इकडे काय दाखवते? स्वरूप दाखवते. एक वाक्य दुसऱ्या वाक्याचं किंवा एक भाग पुढील वाक्यातील स्वरूप दाखवते. ते दाखवण्यासाठी म्हणून, बरोबर आहे ना? म्हणजे की आणि जे यापैकी कुठलंही उभयान्वयी अव्यय येत असेल तर त्याला स्वरूप बोधक उभय. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला, म्हणून हे स्वरूप बोधक. कर्ण म्हणून एक दानशूर व्यक्ती होता, स्वरूप बोधक. कोबी म्हणून एक भाजी आहे, स्वरूप बोधक. कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे, स्वरूप बोधक. ओके, क्लियर? यस. चलो नेक्स्ट. खालील उत्तरातील विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. कोणता विकल्प? विकल्प म्हणजे हे किंवा ते. विकल्प म्हणजे दोनपैकी एक आपल्याला दाखवण्यासाठी विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. कोणता? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. सांगा, विकल्प म्हणजे काय? हे किंवा ते. लोकमान्य टिळक म्हणत की. आता बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी जेव्हा की येते त्याला स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्वरूप बोधक म्हणतात. आता यश मिळो की न मिळो,
दोन पैकी एक, यश मिळो की न मिळो दोन पैकी एक, जेव्हा हे की येते तेव्हा त्याला काय म्हणतात? यश मिळो की न मिळो दोन पैकी एक जर असेल तर त्याला विकल्प बोधक म्हणतात. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार. विचारलं आपल्याला विकल्प की आलं आणि हेच उत्तर आहे आपलं विकल्प बोधक उभयन्वयी अव्यय. यस. 3 नंबर, तो इतका खेळला, हे उत्तर तर झालं 2 नंबर, पण हे सांगतो आम्ही एक्स्ट्रा. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले, खेळण्याचा काय झाला? परिणाम झाला. म्हणून हे 3 नंबरचं काय येते? परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय. यस. काय येते? परिणाम बोधक. आणि चौथं काय म्हणते? माझा पहिला नंबर आला की पेढे वाटीन. पहिला नंबर आला की पेढे वाटीन म्हणजे याचा अर्थ जर पहिला नंबर आला तर पेढे वाटीन. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. याला संकेत बोधक उभयन्वयी अव्यय म्हणतात. म्हणजे प्रत्येक वाक्यात की आलं पण चारही वाक्यात प्रकार वेगळा आहे, हे महत्वाचं. पहिल्या वाक्यात लोकमान्य टिळक म्हणाले की जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवतात तेव्हा त्याला स्वरूप बोधक म्हणतात. त्यानंतर यश मिळो की न मिळो दोन पैकी एक, त्याला विकल्प बोधक. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले, तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले, म्हणजे हा काय झाला? परिणाम झाला. आणि माझा पहिला नंबर आला की पेढे वाटीन, याचा अर्थ जर पहिला नंबर आला तर पेढे वाटीन. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. यास चारही मध्ये प्रकार वेगळे. विचारलं होतं विकल्प बोधक. पर्याय 2 मध्ये काय आहे? हे किंवा ते विकल्प बोधक. पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. याचा अर्थ काय होते सांगा. आता उत्तर सांगा. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. जर तू लवकर आलात तर आपण बागेत फिरायला जाऊ. एक बाब दुसऱ्या बाबीवर अवलंबून आहे म्हणून कोणतं येईल? संकेत बोधक उभयन्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 1. 1 नंबर येते. शाबाश. काय म्हणते वाक्य पाहना. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. म्हणजे जर तू लवकर आलास तर आपण बागेत जाऊ. काय होते? संकेत बोधक उभयन्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 1. लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती करोत. काय म्हणते? लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती करो, किंवा दोन पैकी एक. आणि हे किंवा ते दोन पैकी एक बाब दर्शविण्यासाठी विकल्प बोधक उभयन्वयी अव्यय वापरतात. कोणतं वापरतात? विकल्प. लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? हे म्हणजे प्रकार आहे विचारलं विकल्प बोधक. विकल्प म्हणजे पर्याय. दोन पैकी एक बाब दाखवण्यासाठी विकल्प बोधक उभयन्वयी अव्यय दर्शविलं जाते. यस. ओके, क्लियर? चलो नेक्स्ट क्वेश्चन. गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोचलो. काय म्हणते? गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोचलो. आता गाडी खोळंबण्याचा काय झाला? सबब हा परिणाम झाला. आणि यात सोपा प्रश्न विचारला, उभयन्वयी अव्यय कोणता शब्द आहे? उभयन्वयी अव्यय शब्द कोणता आहे? सबब. आणि सबब हा काय दाखवते? गाडी खोळंबण्याचा परिणाम दाखवते. म्हणून याला परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय म्हणतात. पर्याय क्रमांक 2. सबब तर उत्तर सोपं आहे. परिणाम बोधक हे त्यातला प्रकार सुद्धा येते. हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. बाकी म्हणून सबब जर तर यापैकी उभयन्वयी अव्यय कोणती आहेत? आता बाकी हे उभयन्वयी अव्यय आहे, म्हणून पण आहे, सबब बी आहे, जर तर जेव्हा तेव्हा हे सर्वच काय आहेत? उभयन्वयी अव्यय आहेत. सर्वच आहेत. सर्वच उभयन्वयी अव्यय आहेत. यस. हेतुदर्शक उभयन्वयी अव्यय. हेतू म्हणजे उद्देश. अरे उद्देश बोधक तर माहित असलं पाहिजे ना. पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली. मिळाला का? अजून नाही. पहिले पाहून घ्या चारी. सेवा केली म्हणून त्याला पैसा मिळाला. हे काय झाला? हा परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय झालं. परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय झालं. वाक्य काय म्हणते? सेवा केली म्हणून त्याला पैसा मिळाला. सेवा करण्याचा काय झाला?
परिणाम झाला. पैसा मिळाला कारण त्याने सेवा केली, कारण आलं म्हणजे हे कारणबोधक झाले, कारणबोधक झालं हे. यस, सेवा करील तर त्याला पैसा मिळेल, म्हणजे जर सेवा करेल तर त्याला, जर तर हे काय आहे, हे संकेतबोधक उभयन्वयी अव्यय आहे. आता राहिलं एक, पैसा मिळावा म्हणून त्याने काय केली, सेवा केली, हे आहे उद्देशबोधक. आणि उद्देशबोधकच म्हणजे काय हो, उद्देशबोधक म्हणजेच हेतुदर्शक, हेतू म्हणजेच क्रियेचा आपला उद्देश असते. मग उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 1. यस, चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे. 100% फायदा होईल मित्रांनो. चलो, 100% फायदा होईल बॅचचा तुम्हाला. आउट ऑफ मार्ग म्हणजे आउट ऑफच. सांगा, तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयन्वयी अव्यय आहे? म्हणून सबब, यास्तव, याकरिता, तस्मात, अतएव हे परिणाम बोधकही आहे आणि उद्देश बोधकही आहे. परिणाम बोधक हे प्रधानत्वाचा प्रकार आहे, उद्देश बोधक हे गौणत्वाचा. सांगा मग उत्तर 2 पैकी काय आहे? समुच्चय बोधक आहे का? नाही. विकल्प आहे का? नाही. न्यूनत्व आहे का? नाही. परिणाम बोधक. पर्याय क्रमांक 4 तस्मात. कारण ते उद्देश बोधक बी येते पण उद्देश पर्यायच नाही. हे सर्व चारही प्रकार, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम हे प्रधानत्व बोधक उभयन्वयी अव्ययाचे चारही प्रकार. अशा प्रकारे होते महत्वाचे विचारलेले PYQ. कशावर? उभयन्वयी अवयवावर. शक्यतो एवढे प्रश्नाचं स्पष्टीकरण जरी तुम्ही पाहिलं तरी याच्या बाहेर प्रश्न जात नाही. प्रश्न जरी दुसरा असला तरी या माहितीच्या बाहेर जात नाही, हे तितकंच खरं राहील. आपण प्रत्येक सेशन, प्रत्येक चॅप्टर पहिले थेरी शिकवत आहोत. थेरी झाल्यानंतर आपल्या ॲपवर हे PYQ घेत आहोत. त्याच्याबरोबर त्याला तुम्हाला PPT सुद्धा आपण ॲपमध्ये अटॅचमेंट करून देत आहोत आणि टाईप केलेले नोट्स सुद्धा आपण देत आहोत, हे विसरता कामा नाही. ओके, कळालं? ओके, थँक्यू. राहिलेला भाग हा पुढच्या सेशनला पाहू. थँक्यू.